भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहे मालेगाव तालुक्यातील आगार गावातील गिरणा नदीच्या मध्यभागी असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर. आज आपण या मंदिराचे दर्शन घेणार आहोत. हे मंदिर गिरणा नदीच्या मध्यभागी असल्याने येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार येथे मागलेले प्रत्येक इच्छा पूर्ण होते. मंदिराची रचना साधी, सरळ आणि सोपी पद्धतीने केली आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेली ही नदी आणि मंदिराचा सभा मंडप खूपच मोठा आहे. महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात आणि सोमवारी येथे भाविकांची खूपच गर्दी असते. स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून येथे असलेले भिकाबाबा यांच्या स्वप्नात या नदीमधील स्वयंभू पिंड आहे असे आले. त्यानंतर भिकाबाबा नदीमध्ये आले आणि त्यांना खरंच पिंड आढळून आली. त्यानंतर येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या मंदिराला 3 गावांचा आणि 3 नद्यांचा संगम होतो. म्हणूनच या मंदिराला त्रिवेणी संगम असेही म्हणतात. त्यात चिंचावड, छोटे आगार आणि मोठे आगार असे 3 गावांचा संगम होतो. तसेच 3 नद्यांचा संगम होतो. त्यात मांजरी नाला, खारी नाला आणि गिरणा नदी. म्हणूनच या मंदिराला येथील ग्रामस्थांनी एक प्रतीकच मानले आहे. तसे या मंदिराच्या मध्यभागी म्हणजेच तळघरात ही एक शिवपिंड आहे. हे शिवपिंड त्या भिकाबाबांना दिसले होते. पण नदीला पाणी असल्यामुळे या शिवपिंडाचे दर्शन घेता येत नसल्याने म्हणून वरही हे छोटेसे शिवपिंड बांधण्यात आले आहे. तर चारही बाजूंनी ही नदी आणि मध्यभागी असलेले हे मंदिर किती सुंदर आणि मस्त दिसते. बघा किती सुंदर मंदिर आणि किती भव्य आणि दिव्य असे हे मंदिर. तर नक्कीच भेट द्या.